श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहोनी तया बाळाप्पा, प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान, बाळाप्पा एकनिष्ठा धरोन. स्वामी सेवा रात्रंदिन, अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु, बाळाप्पा मनी समजला. अनेक उपाये करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन. स्वामी वणी दैवत अन्य, नसे चिथोर या जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यांस नित्य, त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून, करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण, विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी, मध्यरात्रीच्या समयासी. लघुशंका लागता स्वामींसी, बाळाप्पा ते उठविले. श्रीते धरोनिया करी, घेऊनी गेले बाहेरी. पाहोनिया ऐशा परी, बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन, स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण, अपमान जाहला. तैपासूनी बाळाप्पासी, त्रास देत अहर्निशी. गाऱ्हाणे सांगता समर्थांसी, बाई ते शब्दे ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ, प्रथमतः ज्याचे घरी येत. तो चोळाप्पा विख्यात, स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत, स्वामी सेवा तो करीत. तयाशी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी, अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी, अंगावरी घालावा. राणीचिये मनात, विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत, चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलिली, तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी, जमादार पाठविला. गंगूलाल जमादार, चोळाप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार, राणी साहेब मागिती. चोळाप्पा बोले तयांसी, हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकोनी उत्तर, गंगूलाल जमादार. बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर, हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर, सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकुनी बोलणे, जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिधला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोन, जमादार परतोन. नृपमंदिरी येऊन, वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती, राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनीही गोष्टी, तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी. तो काढूनी त्यासी दूरी, करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी, हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पानी आजवरी, केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी, काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रींजवळी. तयाची करोनिया झोळी, समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला, आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन, रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण, 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन, समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्त आता असावे. पाहोनिया द्रव्यासी, आनंद झाला तयासी. परी न आले मानसी, श्रीचरण अंतरले.
तयासी झाले मास 2. पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळ पातले. त्यांनी उठवून चोळाप्पासी, आपण बैसले स्वामींपासी. चोळाप्पाच्या मानसी दुःख फार जाहले, स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळाप्पा ते काही न देती, ने तरी घेती हिरावोनी. चोळाप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळाप्पा सेवा करीताती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी, रागावुनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार, झाली असता रात्र. बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेबोनी, म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळाप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पानी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा, काढूनी दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्भ भरेती कोणासी. मानी नाशी जाहली, सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यांसी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित. अशा प्रकारे करोनी बाईंची कृत्य दरबारी, विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणांपासूनी, परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकुम झाला सत्परी. बाईसी दुरी करावे परी राणीसी भिवोनी, तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार, घेतसे ऊर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या. स्वामींची या सेवेकरिता सरकारातुनी तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत, निराहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पांचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृतात. चरित्रसार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत. त्रयोदशोऽध्याय गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते बाळाप्पाख्याननामे त्रयोदशोऽध्यायः समाप्तः. अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज महाराज
श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.